नमस्कार, मी मनाली संस्कृती चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण आलेलो आहे आपल्या शेतीवरती। हे बघू शकता तुम्ही, तुरीचे पीक बहरलेलं आहे आणि बघा फ्रेश सोयाबीन। हा आमचा फार्म हाऊस आहे, बाजूला आमच्या मजुरांच्या झोपड्या आहेत आणि तुम्ही ही तुरीचं पीक बघू शकता। जेव्हा ही आमची तूर बेडवर लावलेली आहे, सपाटीकरण आणि मशागत करतानाच आम्ही ट्रायकोडर्मा दिलेला आहे, बुरशीनाशक। बघू शकता कशी छान बहरलेली आहे। पेरणीच्या आधी बियाण्यांना जैविक व रासायनिक औषधी लावली, कारण जी खोड अळी असते ती खोड अळी जेव्हा आपण पाहतो की तूर पूर्णपणे सुकून जाते, अशा वेळेस ह्या बुरशीनाशकाचा उपयोग होतो। बघू शकता हे आमचं फार्म हाऊस सर्वच सुसज्ज, बंडी, बैल, फाटा, संपूर्ण असं यंत्र वगैरे। बघा तुरीचं पीक बघा, अलीकडे तुरीला चांगला भाव असतो, योग्य पद्धतीने मशागत केली तर तुरीचं चांगलं पीक येतं। तर आम्ही अशा प्रकारे आता तूर ही फवारणीवरती आलेली आहे। चक्री भुंगा हा एक किडा येत असतो, त्याच्यापासून संरक्षण करण्याकरता इथे फवारणी, पाऊस झालेला आहे, 4 ते 5 दिवस फवारणी होऊ शकली नाही। हा मुलगा आता फवारणीसाठी पाठीवर फवारणी यंत्र घेऊन गेलेला आहे। बघा आता फवारणीसाठी आम्ही अलिका, प्रोक्लेम, बुरशीनाशक, मायक्रोन्यूट्रियन हे 4ही औषधं एकत्र करून ही फवारणी चालू आहे। इथे बघा आमच्या शेतीवरची ही सर्व मुलं फवारणी करत आहेत। योग्य पद्धतीने फवारणी व्हावी यासाठी व्यवस्थित बघा, आता व्यवस्थित ती फवारणी यंत्र चालू झालेलं आहे, फवारणी चालू आहे। अलीकडे तुरीला चांगला भाव असतो, योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेवर औषधांची फवारणी खते जर दिली तर तुरीचं चांगलं पीक येऊ शकतं। हे बघू शकता तुम्ही। हे बघा तूर चांगली वाढलेली आहे, तिला जास्त वाढू न देता तिची छटाई करावी लागते, ट्रिमिंग यंत्राद्वारे आम्ही बघा हे तुरीची छटाई करत आहोत, जेणेकरून ती वाढायला नको जास्त। ही ट्रिमिंग करणं आवश्यक असते, नाहीतर ती आडवी तिडवी वाढत जाते। हे बघा आमच्या येथील मजूर ती ट्रिमिंग करत आहे। हे बघू शकता तुम्ही, आम्ही छोटंसं कुक्कुटपालन, आमचे जे मजूर आहेत मेळघाटमधून आलेले, ते छोटंसं त्यांचं कुक्कुटपालन पण इथे चालतं। तुम्ही बघू शकता छान कोंबड्या धावत आहे, शेळ्या, मेंढ्या आम्ही इथे छोट्याशा प्रमाणात ते आमचे मजूर वर्ग पाळतात। प्राण्यांसोबत छान आनंद मिळतोय। हे बघा भाजीपाल्यांचे आम्ही वेल लावलेले आहेत, तुम्ही शेंगा बघू शकता, बरबटीच्या छान डोलत आहेत, शेंगा पण आलेल्या आहेत। हे पण जूनमध्ये याची पेरणी केलेली आहे। पुढे बघा बरबटी, काकडी, दोडका, दुधी आणि कारली। बघा कारलीचे छान पिवळे पिवळे फुलं आलेले आहेत, बघू शकता तुम्ही। शेतीबरोबरच भाजीपाला सुद्धा आम्ही इथे लावतो। मी स्वतः ह्या भाजीपाल्याकडे जातीनं लक्ष देते, पेरणी, बी पेरताना आणि इतर वेळेसही मी त्याची योग्य पद्धतीने असे मांडव तयार केलेले आहेत। तर अशा प्रकारे आम्ही आमच्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतो। छान असं हिरवेगार गालीचे धरणी मातेने पांघरलेले आहेत। श्रावणमाशी हर्षमानशी हिरवळ दाटे, चोहीकडे क्षणात येऊनी, सरसर शिरवे क्षणात फिरूनी, ऊन पडे, असं सध्या मस्त छान वातावरण आहे। हे बघा आमच्या इथला हा मुलगा मजूर आहे, तो हे इथले जे लोक आहेत ते अजूनही चुलीवर स्वयंपाक करतात। सध्या पाऊस थांबलेला आहे आणि पाऊस थांबलेला असल्यामुळं हा इंधन फोडत आहे। आपल्याला हे क्वचितच असं हे दृश्य बघायला मिळतं, छान इंधन फोडून त्याचे छोटे छोटे तुकडे करत आहे आणि चुलीमध्ये उपयोग करण्यासाठी इंधन फोडून तो आपली सोय करत आहे। तर अशा प्रकारचं हे बघा
तुम्ही बघू शकता. आमचा हा छोटा मुलगा राहुल इंधन घेऊन जात आहे तो आपल्या झोपडीकडे. पुढे बघू शकता तुम्ही ह्या ज्या महिला आहेत, ह्या महिला कामाला निघालेल्या आहेत. असं इथे छान शेतावरचं छानसं वातावरण असतं, महिला पुरुष. कारण पाऊस थांबलेला असल्यामुळं इथे कामाचा वेग आलेला आहे. मधल्या काळात हे बघा निंदन चालू आहे इथे, कारण पावसामुळे थोडं तण वाढलेलं आहे आणि तण ही पिकासाठी फार अपायकारक असतं. वेळीच तण नाही काढलं तर ते पिकांची वाढ खुंटते किंवा त्याची उत्पन्नावर परिणाम निश्चितच होतो. तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने छान मस्त सुंदर असं पीक. मी बघा इथे बरबटीच्या शेंगा तोडायला आलेली आहे आणि माझी इथली मुलगी अंजली जी इथे काम करते ती सुद्धा मला भाजीपाला तोडायला मदत करते. हे बघा, आणि तिची आई पण इथे छान हे झोपडीमध्ये राहतात. सर्वांनी हा व्हिडिओ बघितला. धन्यवाद.